नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. पुनर्विवाह, जबरदस्तीने सुरू झालेलं नातं. वृंदा, सिया आणि समरची तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग 6. समर्थ, मला माहीत नाही माझ्यावर हे काय भूतस्वार झालं होतं. मी हो का म्हणालो. मी तिने सियाला इथेच थांबायला हवं असं का म्हणालो. उकाड्यामुळे. खरंच. समर्थ, हो बरोबर. ही मायलेकीची जोडी मला वेड लावणार आहे. आधी आईचं पूर्ण शांत अडखळत बोलणं आणि आता तिची मुलगी जी माझ्यावर अशा प्रकारे चढत राहतीये जणू मी एखादा जिममधला खेळण्याचा स्टँड आहे. मी माझ्या हातातल्या त्या चिमुकल्या जीवाकडे खाली पाहिलं. तिचे मोठे मोठे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते आणि ती नजर आनंदी, खोडकर अशी अजिबात नव्हती. काहीतरी विचित्र होतं, संशयास्पद. अरे नाही नाही, आता नको. तिचे ओठ थरथरले आणि मग ती ओरडली, मम्मा मम्मा आ. छान. आणि मग तिचा पूर्ण रडारड करण्याचा मूड सुरू झाला. जणू कोणीतरी आताच तिची कँडी कायमची हिसकावून घेतली आहे अशा प्रकारे ती जोरजोरात रडू लागली. तिच्या छोट्याशा मुठी माझ्या छातीवर आपटत होत्या. तिचे पाय वेड्यासारखे लाथा मारत होते. हे हे थांब, मी रागाने ओरडलो. पण अर्थातच तिला काहीच फरक पडला नाही. मला आता हे सगळं सांभाळणं शक्य नव्हतं. नाही म्हणून मी तिला पटकन तिच्या पायांवर उभं केलं. कदाचित ती शांत होईल असा विचार करून. वाईट कल्पना, कारण पुढच्या क्षणी ती पळाली. हे हे तुला कुठे जायचं असं वाटतंय. मी तिच्या मागे धावत ओरडलो. ती एखाद्या छोट्या पळून जाणाऱ्या कलाकारासारखी सरळ मुख्य दरवाजाकडे धावली. मी तिचा छोटासा हात पकडण्यासाठी हात पुढे केला आणि धाड ती पडली थेट जमिनीवर, अगदी त्या कंबक संगमरवरी फरशीवर. माझं हृदय धस्स झालं. शिट. मी लगेच खाली वाकत पुटपुटलो. विचार करायलाही वेळ न घेता माझे हात तिला उचलण्यासाठी पुढे झाले. ती सपाट पडली होती. तिच्या गुडघ्याला थोडंसं खरचटलं होतं. तिच्या मोठ्या गोल डोळ्यात छोटे छोटे अश्रू जमा झाले होते आणि तिचा ओठ थरथरत होता. मम्मा मम्मा म्हणत ती हुंदके देत रडू लागली. तिच्या छोट्याशा मुठी माझ्या शर्टला अशा घट्ट पकडून होत्या जणू तोच तिचा आधार होता. हे हे रडणं थांबव, कंबक. मी चिडून सुरुवात केली, पण तिच्या तळहातावर रक्ताचा एक थेंब उमटताना दिसताच माझ्यातलं सगळं काही क्षणभर थांबलं. तिने माझ्याकडे वर पाहिलं. तिच्या ओल्या पापण्या एकमेकांना चिटकलेल्या होत्या आणि तिने रागाने जमिनीकडे बोट दाखवलं. वाईट दुखतंय. ते नाही नाही फ्लोर, बॅड बॅड फ्लोर. माझ्या भुया उंचावल्या. फरशी वाईट नाहीये, तुला सरळ चालता येत नाहीये. मी पुटपुटलो आणि तिच्या कोपरावरची थोडी धूळ झटकली, पण ती माझं ऐकत नव्हती. ती मोठ्याने नाक शिंकरत होती. तिचं नाक वाहत होतं आणि तिचे गाल अश्रूंनी भिजलेले होते आणि लाल झाले होते. मम्मा मम्मा कुठे आहे, कुठे आहे मम्मा. ती पुन्हा रडली आणि तिचं कपाळ माझ्या खांद्यावर टेकवलं. माझे हात तिच्या भोवती घट्ट झाले. हे असं का माझ्यावर परिणाम करत होतं. माझ्या हातातलं हे थरथरणारं चिमुकलं वजन माझ्या डोक्याशी खेळ करत होतं. आणि मग तिने काहीतरी अनपेक्षित केलं. तिने माझ्या गालावर दोनदा हलकेच थोपटलं, जणू तीच मोठी व्यक्ती होती. नको ओरडू, ठीक आहे, तिने गंभीरपणे कुजबुजत म्हटलं. मम्माला घाबरू नको, सियाला घाबरवू नको. मी कसाबसा घोट गिळला. माझा जबडा घट्ट झाला. 2 वर्षांची मुलगी, ती फक्त 2 वर्षांचीच होती आणि आधीपासूनच माझ्या आवाजाची भीती तिच्या मनात होती. मी नाकातून जोरात आणि जड श्वास सोडला. तू माझ्यासाठी त्रासदायक ठरणार आहेस. ती पुन्हा नाक शिंकरली, पण मग हळूहळू शांत झाली. तिचा छोटासा हात माझ्या कॉलर भोवती वळला. तिचं शरीर माझ्यात अलगद विसावलं. जणू तिला अशा प्रकारे उचलून घेण्याची सवयच होती. जणू तिचा माझ्यावर विश्वास होता का. मम्माला सांगायचं नाही. ठीक आहे, मी पुटपुटलो. सिया नो क्राय. बिग मॅन होल्ड. ती आनंदाने बडबडली आणि तिने खरचटलेला हात असा वर केला जणू तिने एखादी ट्रॉफी जिंकली होती. मोठा माणूस. मी हळूच नाक मुरडलं. हो, मोठा माणूस, मी पुन्हा म्हणालो आणि तिच्या कपावर आलेली केसांची एक बट बाजूला केली. याची सवय करून घेऊ नकोस. आता हे काय घडलं. एका क्षणी ती जगाचा अंत होणार असल्यासारखी मम्मा मम्मा ओरडत होती आणि पुढच्या क्षणी ती घसरून चुरगळलेल्या पानासारखी सरळ जमिनीवर पडली. मी लगेच तिला उचलून घेतलं. अर्धा घाबरलेला, अर्धा वैतागलेला ती धावतच का होती. कुणीतरी तिची कँडीची बरणी चोरून नेल्यासारखी ती रडत होती. मी तिला सोफ्यावर बसवलं आणि खाली वाकलो. तिच्या गुडघ्यातून थोडं रक्त येत होतं. फारसं नाही, फक्त एक छोटंसं खरचटलं होतं. पण अर्थातच 2 वर्षाच्या मुलीसाठी तो जणू संपूर्ण विश्वाचा अंत होता. रडणं थांबव, तू मरत नाहीयेस, मी पुटपुटलो आणि जवळच असलेल्या फर्स्ट एडच्या बॉक्सकडे हात पुढे केला. पण ती थांबली का.
नाही. तिला उचकी लागली आणि तिने त्या कंबक्त पाणवलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मग तिने आपला पाय वर केला आणि तिच्या घोट्याच्या अगदी बाजूला असलेल्या आणखीन एका जुन्या फिकट खरचटलेल्या खुणेकडे बोट दाखवलं. नानीने मला मारलं. तिने केलं. पण मम्माने तिला निघून जायला सांगितलं. मी जागच्या जागी थिजलो. एका क्षणासाठी माझा श्वासही थांबला. तिने आत्ताच काय म्हटलं? ती खूण आजची नव्हती, ती जुनी होती, अर्धी बरी झालेली. पण ती ज्या पद्धतीने बोलली, तिची बाहुली घट्ट पकडून आणि माझ्याकडे अशा नजरेने पाहत होती जणू मीच ते सगळं ठीक करणार होतो. माझ्या छातीत काहीतरी विचित्र वळवळलं. देवा रे! मी माझं डोकं हलवलं आणि घशात तयार झालेली विचित्र गाठ दूर करण्याचा प्रयत्न केला. शांत बस, मी पुटपुटलो आणि तिच्या नव्या खरचटलेल्या जागेवर अँटिसेप्टिक लावलं. ती थोडीशी दचकली. आऊची! ती कुजबुजली. मग पुन्हा माझ्याकडे पाहिलं. ओरडू नको प्लीज. मी काहीच बोललो नाही, कारण मी बोलू शकत नव्हतो. मी यावेळी फक्त बटन थोडं हळू दाबलं. बस, मी असं का केलं हे मला माहीत नाही. तिने रडणं थांबवलं. आता ती शांतपणे तिथे बसली होती. तिच्या खरचटलेल्या गुडघ्यांवर पट्टी लावलेली होती आणि तिची छोटीशी बाहुली तिने छातीशी एखाद्या कंबक सुरक्षारक्षकासारखी घट्ट धरून ठेवली होती. मी तिथून निघून जायला हवं होतं. माझ्या खोलीत परत जायला हवं होतं. पुन्हा काही संबंध ठेवायचा नाही असं ठरवून निघून जायला हवं होतं. पण नाही. त्याऐवजी मी स्वतःला स्वयंपाकघरात उभं असल्याचं पाहिलं. स्वतःवरच चिडलेलो. हे मूर्खपणाचं आहे. तरीही मी वरचं कपाट उघडलं, जिथे मी काही इमर्जन्सी चॉकलेट ठेवत असे. बहुतेक वेळा अश्विन किंवा निखिल स्नॅक्ससाठी घर डोक्यावर घेत असताना उपयोगी पडण्यासाठी. मी त्यातलं एक चॉकलेट घेतलं आणि परत बाहेर आलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकताच तिने वर पाहिलं. मी जिथे तिला सोडलं होतं, अगदी तिथेच ती बसली होती. जणू हल्ली तर ती अडचणीत येईल असं तिला वाटत होतं. हे, मी कोरडेपणाने म्हणालो आणि तिच्या शेजारी सोफ्यावर चॉकलेट टाकलं. तिने पापण्या लववल्या. मग त्याकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे. थँक्यू, ती पुटपुटली आणि ते घट्ट पकडलं. देवा, ही मुलगी काय आहे? मी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त मागे वळलो आणि निघून गेलो. मी तिला एकटं सोडायला नको होतं. तिने पुन्हा काहीतरी केलं तर? पुन्हा पडली तर? पुन्हा रडायला लागली तर? आणि मग तिची आई, ती बाई मला दोष देण्यासाठी आणखीन एक कारण मिळवेल. जणू मी इथे प्रेमापोटी वडिलांची कर्तव्य पार पाडत बसलो आहे. नाही, असं काही होणार नाही. तू मूर्ख आहेस, समर्थ. तू तिची जबाबदारी घेतलीस तरी का? मान हलवत मी पुन्हा हॉलमध्ये आलो. ती जमिनीवर बसली होती. तिचे पाय ताणलेले होते. तिच्या शेजारी ते मूर्ख गुलाबी टेडीबेअर होतं. जणू ते तिचं गुन्ह्यातलं साथीदारच होतं. एका हातात चॉकलेट होतं. त्याचं रॅपर अजूनही बंद होतं. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. मी तिच्या शेजारी बसलो आणि सुस्कारा टाकला. क्षणभर डोळे मिटले आणि मग माझ्या टी शर्टला हलकासा ओढ जाणवला. मी डोळे उघडले. तिचा छोटासा हात माझ्या शर्टला घट्ट पकडून होता आणि दुसऱ्या हातात तिने चॉकलेट वर धरलं होतं. हे उघड, ती गंभीरपणे म्हणाली. हे काय आहे? उघड. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. तिने वैतागून हुंकार दिला. उघड, ती पुन्हा म्हणाली. आता भुया वाकड्या करून ती चॉकलेट माझ्यासमोर हलवत होती. जणू मी काही मूर्खच होतो. हे देवा, ती उघड म्हणण्याचा प्रयत्न करते. मी तिच्या छोट्याशा हातातून चॉकलेट घेतलं आणि डोळे फिरवण्याची इच्छा आवरली. महान समर्थ व्यास, CEO, ज्याची भीती वाटते, ज्याचा आदर केला जातो, ज्याच्याशी पंगा घेऊ नये असं सगळ्यांना वाटतं, अशा मला 2 वर्षाच्या मुलीकडून हुकूम दिले जात होते, जिला अजून पूर्ण शब्दही नीट बोलता येत नव्हते. मी सुस्कारा टाकला, रॅपर उघडलं आणि ते पुन्हा तिच्या हातात दिलं. हे घे, आता खुश? ती हसली. मी काम करत होतो. लॅपटॉप उघडा होता. रिपोर्ट्स बाकी होते. डेडलाईन्स डोक्यावर घोंगावत होत्या. सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं. पण तसं नव्हतं. कारण कोणीतरी, हो, ती छोटीशी त्रासदायक मुलगी इथे होती. कार्पेटवर बसून तिने तिची सगळी खेळणी अशी पसरून ठेवली होती, जणू काही एखादी शानदार चहाची पार्टी सुरू होती. तिला सोफाही आवडत नव्हता. मी तो सोफा आरामासाठी घेतला होता आणि मॅडमना त्या कंबक्त कार्पेटवरच बसायला आवडत होतं. मी तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. माझ्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित केलं. वेगाने टाईप केलं. ईमेल्स, आकडे, चार्ट्स, नेहमीचा गोंधळ. पण शांतता नाही. बहुतेक आता माझ्या नशिबात शांतता लिहिलेलीच नाही. कारण अचानक ती माझ्या पायाजवळ येऊन उभी राहिली. माझी पॅन्ट ओढत त्या चमकदार डोळ्यांनी एखाद्या छोट्या हरणासारखी माझ्याकडे पापण्या लवत पाहत होती. आणि मग तिने माझ्यावर चढण्याचा प्रयत्न केला. काय हे चाललंय? हे, अरे, हॅलो, मी चिडून म्हणालो. पण अर्थातच ती का ऐकेल? नियम, आदर, मर्यादा काहीच नाही. हे शब्द तिच्या शब्दकोशातच नव्हते. मी पापणी लवायच्या आतच ती माझ्या पायांवर चढून वर पोचली होती. जणू मी एखादा कंबक पर्वत होतो आणि ती त्याच्या शिखरावर पोचण्याच्या मोहिमेवर निघाली होती.
मी सुस्कारा टाकला. खोलवरून हे घडतच नाहीये मी पुटपुटलो. आणि तरी ती तेथेच होती, आता पूर्णपणे स्थिरावलेली, माझ्या मांडीवर एखाद्या राणीसारखी. तिचं छोटंसं शरीर माझ्या इतक्या आरामात विसावलं होतं, जणू हीच तिची हुकुमाची राजगदी होती. आणि माझा लॅपटॉप, हो, तो आता तिच्या मांडीवर होता. ती स्क्रीनकडे अशी पाहत होती जणू तिला सगळं काही समजत होतं, जणू कंपनीचा मासिक उत्पन्नाचा रिपोर्ट तिच्या 2 वर्षाच्या मेंदूला अगदी सहज समजत होता. वा, माझ्या मांडीवर बसून ती जगाची मालकीण असल्यासारखी वागत होती. तेवढ्यावरच समाधान न मानता तिने स्क्रीनवर टॅप करायला सुरुवात केली. छोटी छोटी बोटं आत्मविश्वासाने टॅप करत होती, जणू ती नेमकं काय करत आहे हे तिला माहीत होतं. एम्पे फंड, ती कुजबुजली. थांब, काय? एम्पे फंड? मी डोळे बारीक करून स्क्रीनकडे पाहिलं. अरे देवा, फाईलच्या कोपऱ्यात हत्तीचं चिन्ह होतं. तिला एलिफंट म्हणायचं होतं. कोणीतरी मला इथून घेऊन जा, हे आता खूपच झालं. आणि मग मी तिच्या स्वतःच्याच गुप्त बालिश भाषेत बडबडायला लागली. व्हिडिओ चालू जादी. तिने पुन्हा तेच म्हटलं, यावेळी थोडं स्पष्ट, माझ्या थकलेल्या मेंदूला त्याचा अर्थ समजण्या इतपत. व्हिडिओ पटकन सुरू कर. मी माफ करा, काय? आता तू मला आदेश देणार आहेस? वा, ही छोटी हुकुमशहा वाढवली तरी कुणी? येऊ दे तुझ्या मम्माला, मी नक्की तक्रार करेन. तुमची मुलगी मला कार्टूनची गुलाम बनवत आहे, मी म्हणालो. पण माझ्याकडे पर्याय होता का? नाही, कारण त्यांनी पुन्हा तो जीवघेणा कटाक्ष माझ्याकडे टाकला. ते पाणवलेले पिल्लासारखे डोळे, जणू मागच्या जन्मात मी तिचं लॉलीपॉप चोरलं होतं. तर मी यूट्यूब उघडलं, मुलांसाठी काही ॲनिमेटेड व्हिडिओ शोधले. नाचणारे प्राणी आणि विचित्र रंग असलेला एक व्हिडिओ सापडला. प्ले केलं. ती आनंदाने किंचाळली, पुन्हा किंचाळली, आणि विजय मिळवल्यासारखे तिचे छोटे छोटे हात टाळ्या वाजवत होते. आणि मी फक्त तेथेच बसून राहिलो. समर्थ व्यास, CEO, बिझनेस शार्क, आता एका छोट्याशा बाळाचा वैयक्तिक यूट्यूब बटलर बनून बसलो होतो. देवा, मला वाचव. वृंदा, मी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. क्युअर विथ केअर हॉस्पिटल. प्रत्येक पावलागणिक माझे पाय जड होत होते आणि माझं मन विचाराने गरगरत होतं. माझी पर्स घट पकडून मी रिसेप्शनपर्यंत गेले. डॉक्टर विहान कपूर, मी थरथरत्या आवाजात म्हणाले. रिसेप्शनिस्टने मला नम्रपणे मान हलवून अभिवादन केलं. हो मॅडम, फक्त एक क्षण. काय होणार आहे? त्यांनी मला इतक्या घाईने इथे का बोलवलं? मी पहिल्यांदाच तर पूर्ण शरीराची तपासणी करून घेतली होती. ती स्वतःसाठी नाही, तर सियासाठी. तिच्या आरोग्याच्या बाबतीत मला काहीही धोका पत्करायचा नव्हता. अलीकडे मला वेगळंच वाटत होतं, कदाचित अशक्तपणा, काहीतरी ठीक वाटत नव्हतं. म्हणूनच मी तपासणी करून घेतली. पण रिपोर्ट्स पाठवण्याऐवजी मला इथे का बोलवलं? सगळं ठीक असायला हवं. नाही, सगळं ठीकच असायला हवं. मॅडम, डॉक्टर कपूर सध्या OTमध्ये आहेत. ते उपलब्ध झाले की आम्ही तुम्हाला लगेच कळवू, रिसेप्शनिस्टने नम्रपणे सांगितलं. पण त्यांनीच मला त्यांना भेटण्यासाठी इथे बोलावलं. हो मॅडम, मला समजतं. पण सर एका आपत्कालीन केससाठी आत गेले आहेत. तुम्ही वेटिंग एरियामध्ये थांबू शकता. धन्यवाद. मी सुस्कारा टाकला आणि तिला हलकीशी मान हलवून उत्तर दिलं. मी वेटिंग एरियात गेले आणि बसले. पण माझं शरीर शांत व्हायला तयार नव्हतं. माझं मन अस्वस्थ होतं, सतत विचार करत होतं, प्रत्येक शक्यतेचं अतिविश्लेषण करत होतं. ते फक्त निद्रानाशामुळे आहे, बरोबर, एवढंच आहे. मग मग मला इतकी चिंता का वाटते? माझ्या ओठातून एक सुस्कारा निघाला. माझे विचार लगेच सियाकडे वळले. मी तिला सोडून आल्यापासून 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. ती ठीक आहे का? त्यांनी पुन्हा तिच्यावर ओरडलं असेल का? ती रडली असेल का? ती घाबरली असेल का? मी पटकन माझा फोन काढला. पण मग लक्षात आलं, माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता. लता काकींचाही नंबर नव्हता. अर्थातच माझ्याकडे का असणार? एक असहाय्य हसू माझ्या ओठांवर उमटलं, कोरडं आणि कडवट. आता माझी मुलगी ठीक आहे की नाही हे मला कसं कळणार होतं? प्लीज, फक्त ती ठीक असू दे. मला एवढंच हवं आहे. मी डोळे मिटले, मागे रेलून बसले आणि स्वतःशीच कुजबुजले. सगळं ठीक असायलाच हवं. प्लीज, सगळं ठीक असू दे. आता 2 तास झाले होते. वृंदा अजूनही वेटिंग एरियामध्येच बसली होती. प्रत्येक क्षणागणिक तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने रिसेप्शनिस्टला 20पेक्षा जास्त वेळा विचारलं होतं आणि प्रत्येक वेळी उत्तर तेच होतं. डॉक्टर अजूनही OTमध्ये आहेत. मॅडम, तिचा संयम आता संपत चालला होता. तिचं मन आता पूर्णपणे इथे नव्हतंच. ते घरी सियासोबत होतं. मला फक्त माझ्या मुलीकडे घरी जायचं आहे. मी आता इथे आणखीन बसू शकत नाही. ती भुकेली असेल, ती रडली तर, ती ओरडली तर, बस. आता तिच्याकडून आणखीन वाट पाहणं शक्य नव्हतं. ती हळूहळू उठली, निघण्यासाठी तयार झाली. तेवढ्यात एक नर्स तिच्याजवळ आली. मिस मल्होत्रा. वृंदाने पटकन मान हलवली. तिच्या हृदयाची धडधड वाढली.
मॅडम, डॉक्टर विहान आता उपलब्ध आहेत, तुम्ही त्यांना भेटू शकता. वृंदाने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि पुन्हा मान हलवली. आपला दुपट्टा घट पकडत ती दुसऱ्या मजल्याकडे निघाली. तिची पावलं घाईची होती, पण मनात अजूनही संकोच होता. तिची नजर एका खोलीबाहेरच्या बोर्डवर पडली. डॉक्टर विहान कपूर, MBBS, MD. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि हलके दात ठोठावलं. या आतून शांत आवाज आला. ती हळूहळू आत गेली. डॉक्टरांनी त्यांच्या फाईलमधून वर पाहिलं आणि तिला बसण्याचा इशारा केला. ती शांतपणे त्यांच्यासमोर बसली. प्रत्येक क्षणागणिक तिची घबराहट वाढत होती. तिची नजर डॉक्टरांच्या चेहऱ्यावर स्थिर होती आणि तिची बोटं मांडीवर अस्वस्थपणे हलत होती. गुड आफ्टरनून मिस मल्होत्रा, त्यांनी नम्रपणे म्हटलं. गुड आफ्टरनून, तिने हळू आवाजात उत्तर दिलं. त्यांनी घसा साफ केला आणि बोलायला सुरुवात केली. मिस मल्होत्रा, तुम्ही मला वृंदा म्हणू शकता, ती हळूच मध्येच म्हणाली. डॉक्टर विहान यांनी हलकेच मान हलवली आणि पुढे म्हणाले, ठीक आहे मिस वृंदा, तुमचे रिपोर्ट्स आले आहेत. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यांच्या बोलण्यात एक विशिष्ट गंभीरपणा होता, ज्यामुळे तिचा घसा कोरडा पडला. त्यांनी हळूहळू समोरची फाईल उघडली आणि कागदपत्रे पाहू लागले. बहुधा तिचे टेस्टचे रिपोर्ट्स. वृंदाने घशाखाली जोरात गिळले. तिला श्वास घेणे देखील कठीण होत होते. तिच्या मांडीवरची बोटे अधिक घट्ट वळली होती आणि तिचे हृदय वेगाने धडधडत होते. कृपया कृपया सगळं नॉर्मल आहे असंच सांगा, तिने जवळजवळ यांत्रिकपणे त्यांच्याकडे मान हलवली. काय होणार आहे यासाठी स्वतःला तयार करत. केबिनमध्ये कागदांची हलकी सळसळ सोडली तर पूर्ण शांतता होती. डॉक्टर विहान यांनी चष्मा नीट केला आणि वृंदाचे रिपोर्ट्स बारकाईने पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव समजत नव्हते. मिस वृंदा, ते शांत पण ठाम आवाजात म्हणाले, तुमचे निदान समजावून सांगण्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत. ती आपल्या खुर्चीत थोडीशी सरकली. तिची बोटे घाबरून दुपट्ट्याच्या कडे बरोबर चाळा करत होती. तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो का? म्हणजे तुम्ही जितकी ऊर्जा वापरायला हवी त्यापेक्षा लवकरच तुमची ऊर्जा संपल्यासारखी वाटते का? वृंदाने डोळे मिचकावले. त्या प्रश्नाने ती अचानक गोंधळली. हो, कधी कधी मला असं होतं, पण माझी एक मुलगी आहे डॉक्टर. ती फक्त 2 वर्षांची आहे. तिच्या मागे धावताना, सगळं काही एकट्याने सांभाळताना थकवा जाणवणं स्वाभाविक आहे ना? तिने एक हलकंसं स्मित केलं, पण ते तिच्या डोळ्यापर्यंत पोहोचलंच नाही. डॉक्टर विहान यांनी विचारपूर्वक मान हलवली आणि पुन्हा विचारलं, तुम्हाला कधी श्वास घेण्यास त्रास झाला आहे का? उदाहरणार्थ जिने चढताना किंवा एखादं छोटंसं शारीरिक काम करताना. त्या प्रश्नाने ती थांबली. तिचं स्मित नाहीसं झालं. खरं तर हो, गेल्या वर्षभरात 2-3 वेळा मला श्वास घेण्यास त्रास झाला. मला वाटलं कदाचित मी पुरेसं खाल्लं नसेल किंवा कदाचित हा ताण असेल. काही मिनिटांनंतर ते आपोआप ठीक झालं, म्हणून मला वाटलं की ते गंभीर नाही. त्याने हळूवारपणे फाईल बंद केली आणि तिच्याकडे पाहिलं. आता त्यांचा आवाज आणखी मृदू झाला. वृंदा, ही लक्षणं फक्त ताण किंवा थकव्यामुळे नाहीत. ही त्याची लक्षणे आहेत आणि तुझ्या रिपोर्ट्समधूनही ते स्पष्ट होतं. ती जागच्या जागी थिजली. लक्षणे कशाची? तिने जवळजवळ कुजबुजत विचारलं. डॉक्टर विहानने टेबलवर आपले हात एकमेकात गुंफले. तुला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी नावाची एक स्थिती आहे. हा असा आजार आहे ज्यामध्ये हृदयाचा स्नायू कमकुवत होतो आणि किंचित मोठा होतो. त्यामुळे हृदयाला जितक्या प्रभावीपणे रक्त पंप करायला हवं तितक्या प्रभावीपणे ते पंप करता येत नाही. तिच्या आजूबाजूचं जग जणू थांबलं. तिच्या कानात तिच्या हृदयाची धडधड मोठ्याने ऐकू येत होती. कमकुवत, मोठं झालंय तिचं हृदय. हे एका रात्रीच झालेलं नाही, तो पुढे म्हणाला. हे सहसा हळूहळू विकसित होतं. कधी अनुवंशिक कारणामुळे, कधी विषाणूजन्य संसर्गानंतर किंवा दीर्घकाळ चाललेल्या शारीरिक ताणामुळे. काही महिलांमध्ये गर्भधारणेमुळेही हे उद्भवू शकतं. तिचे ओठ हलले, पण शब्द बाहेर आले नाहीत. हे धोकादायक आहे का? शेवटी तिने कसाबसा प्रश्न विचारला. तिचा घसा कोरडा पडला होता. डॉक्टर विहानचे डोळे मऊ झाले. होऊ शकतं. उपचार न केल्यास हृदयावर वाढता ताण येतो. कालांतराने यामुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, शरीरात द्रव साचणे किंवा अगदी हृदय निकामी होण्यासारख्या समस्या होऊ शकतात. पण तिच्या चेहऱ्यावर पसरलेली भीती पाहून तो पटकन म्हणाला, तुझं नशीब चांगलं आहे की हे लवकर लक्षात आलं. योग्य उपचार घेतल्यास अनेक लोक दीर्घकाळ सामान्य आयुष्य जगतात. तिने डोळे मिटले आणि तिच्या मुठी घट्ट आवळल्या. पण मला याची कल्पनाच नव्हती. मला वाटलं मी फक्त थकले आहे. यात तुझी काहीच चूक नाही वृंदा, तो शांतपणे म्हणाला. ही स्थिती अनेक वर्ष लक्षात न येताही राहू शकते आणि तू आतापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी एकटीने सांभाळल्या आहेत, गर्भधारणा, मातृत्व,
ताण हे सगळं पाहता तुला जाणवत होतं त्यापेक्षा तुझ्या हृदयावर कदाचित जास्त ताण आला असेल. तिचा श्वास अडकला. सिया, माझी एक मुलगी आहे डॉक्टर. ती फक्त 2 वर्षांची आहे. माझं काही झालं तर? डॉक्टर विहानने शांत आश्वासक नजरेने तिच्याकडे पाहिलं. हृदयावर किती परिणाम झाला आहे हे तपासण्यासाठी आपण अजून काही चाचण्या करू. त्यानंतर औषध पुरेशी आहेत की हृदयाला आधार देण्यासाठी एखादं उपकरण बसवण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल हे आपण ठरवू. तो शब्द हवेत एखाद्या विजेच्या कडकडासारखा तिच्यात घुमला. शस्त्रक्रिया? वृंदाचा श्वास उथळ झाला. तिच्या मांडीवर ठेवलेली बोटं थरथरू लागली. केबिनच्या पांढऱ्या भिंती अचानक हळूहळू तिच्याभोवती मंद होत असल्यासारख्या वाटू लागल्या. तिच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, माझं काही झालं तर? तिचे ओठ थरथरले. बोलण्यासाठी तिने तोंड उघडलं, पण आवाजच बाहेर आला नाही. ती फक्त एकच शब्द कुजबुजू शकली, शस्त्रक्रिया. डॉक्टर विहानने लगेच तिची प्रतिक्रिया ओळखली. वृंदा, कृपया शांत हो, तो हळू आवाजात म्हणाला आणि पाण्याची बाटली घेऊन तिच्याकडे सरकवली. पण मला नाही जमत. मी शस्त्रक्रिया करू शकत नाही. ती डोकं हलवत कुजबुजली. तिचा आवाज तुटत होता. मी उठलेच नाही तर? मग सियाचं काय होईल? ती अजून लहान आहे. तिचं माझ्याशिवाय कोणीच नाही. वाक्य पूर्ण करण्याआधीच तिचा आवाज थांबला. घाबरले पण अधिक खोलवर रुजू लागल्याने तिने छाती धरली आणि तिचा श्वास अधिक तीव्र व लहान होत गेला. मी हा धोका घेऊ शकत नाही डॉक्टर. मला नाही. डॉक्टर विहान हळूच उठला आणि टेबलाभोवती येऊन तिच्या खुर्चीजवळ किंचित खाली बसला. माझं नीट ऐक. त्याचा आवाज स्थिर आणि शांत करणारा होता. मी म्हटलं की शस्त्रक्रिया आवश्यक असेल तरच. प्रत्येक परिस्थितीत ती लागतेच असं नाही. आणि लागलीच तर ती ओपन हार्ट शस्त्रक्रिया नाही, तर तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर किंवा ICD बसवण्यासारखी छोटी आणि सुरक्षित प्रक्रिया असू शकते. आपण कोणत्याही गोष्टीची घाई करत नाही. कोणीही तुला जबरदस्ती करणार नाही. वृंदाने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि हाताच्या मागच्या बाजूने डोळ्यातील अश्रू पुसले. मला माझ्यासाठी भीती वाटत नाही. ती जवळजवळ कुजबुजत म्हणाली. मला तिच्यासाठी भीती वाटते. माझी मुलगी, ती फक्त 2 वर्षांची आहे. डॉक्टर, मला काही झालं तर? मी कुठे गेले हेही तिला समजणार नाही. क्षणभर शांतता पसरली. पण डॉक्टर विहान हळू आवाजात म्हणाला, आणि म्हणूनच आम्हाला तुला मदत करायची आहे. म्हणजे तुला कधीही तिला सोडून जावं लागू नये. लवकर उपचार करण्यामागचा हाच तर पूर्ण उद्देश आहे. त्याने तिला एक टिश्यू दिला आणि तिला श्वास घेण्यासाठी थोडा वेळ दिला. चला, एका वेळी एकच पाऊल घेऊया. ठीक आहे, तो म्हणाला. आपण काही चाचण्या करू. त्याचे रिपोर्ट्स मिळाल्यानंतर प्रत्येक पर्यायाबद्दल सविस्तर चर्चा करू. तू यात एकटी नाहीस वृंदा, आणि तुला वाटतं त्यापेक्षा तू खूप मजबूत आहेस. तिने हळूच मान हलवली. तिचे डोळे अजूनही पाणवलेले होते, पण तिचा श्वास आता स्थिर होत होता. पण तो शब्द, शस्त्रक्रिया, त्याने तिच्या मनात आधीच एक भेग निर्माण केली होती. डॉक्टर विहानने वृंदाच्या फिकट पडलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती अस्वस्थपणे आपल्या दुपट्ट्याची कड बोटाने मुडत होती आणि अश्रू रोखण्याची वारंवार डोळ्यांची उघडझाप करत होती. वृंदा, तो हळू आवाजात म्हणाला, माझा सल्ला आहे. तुला ठीक वाटत असेल तर आजच या टेस्ट करून घे. तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं. तिचा घसा कोरडा पडला होता आणि तिचे विचार एका भोवऱ्यासारखे फिरू लागले. टेस्ट? आजच? तो पुढे म्हणाला, या महत्त्वाच्या आहेत. ही समस्या किती गंभीर आहे हे आपल्याला जितक्या लवकर समजेल तितकीच आपण तुला चांगली मदत करू शकू. मी लिहून देतो. फक्त काही स्कॅन, ECG, इकोकार्डिओग्राम आणि रक्ताच्या टेस्ट. तो पुन्हा आपल्या डेस्ककडे वळला आणि प्रिस्क्रिप्शन पॅडवर लिहू लागला. दरम्यान वृंदा तशीच स्तब्ध बसून राहिली. तिच्या मांडीवर ठेवलेले हात किंचित थरथरत होते. तिचे ओठ हलले, पण सुरुवातीला आवाज बाहेर आला नाही. ती अजूनही त्याच विचारात अडकली होती. तिचं जग शांतपणे तुटत होतं, नकळत, कोणत्याही इशाऱ्याशिवाय. शेवटी तिने कुजबुजत विचारलं, डॉक्टर, या सगळ्यांसाठी किती पैसे लागतील? तिचा आवाज तुटला. डॉक्टर विहान क्षणभर थांबला आणि पुन्हा तिच्याकडे वळला. मी तुला अचूक रक्कम सांगू शकत नाही, तो प्रामाणिकपणे म्हणाला. पण या टेस्टसाठी साधारणपणे 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. वृंदाने डोळ्यांची उघडझाप केली. तिचा श्वास छातीतच अडकला. 40 ते 50 हजार? तिच्या घशात एक आव्हांडा दाटून आला. तिच्या कानात आवाज घुमू लागला. ती शांतपणे मान हलवत राहिली, त्याच्यासमोर पूर्णपणे कोसळू नये म्हणून स्वतःला सावरत. तिने खाली आपल्या मांडीकडे पाहिलं. नजरेला नजर देणं टाळत ती पुटपुटली. ठीक आहे. तिने आणखीन काय म्हणायचं होतं? तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.
तिची बोटं आपोआपच तिच्या पर्सकडे गेली. तिने पर्सची झीप उघडली आणि आत ठेवलेल्या काही नोटांकडे पाहत राहिली. एकूण जेमतेम 4,000. तिच्या फोनच्या पेटीएम वॉलेटमध्ये फक्त 877 रुपये होते आणि त्या घरात ते घरसुद्धा तिचं नव्हतं. ती हळूहळू उठली. तिचे पाय जड झाले आणि आखडलेले वाटत होते. धन्यवाद डॉक्टर, ती कसंनुसं हसत म्हणू शकली. मी काय करू शकते ते पाहते. कृपया स्वतःची काळजी घ्या वृंदा, डॉक्टर विहानने हळू आवाजात सांगितलं आणि तिच्या हातात प्रिस्क्रिप्शन दिलं. आणि जास्त ताण घेऊ नका, आपण सगळं काही मार्गी लावू. पण तिचं मन आधीच आकड्यांमध्ये बुडालं होतं. वैद्यकीय आकड्यांमध्ये नाही, पैशांच्या आकड्यांमध्ये. कारण जगण्यासाठी पैसे लागतात. वृंदा हॉस्पिटलमधून बाहेर पडली तेव्हा हॉस्पिटलचे दरवाजे अलगद उघडले. प्रिस्क्रिप्शन तिने घट्ट हातात पकडलं होतं. तिच्या हाताला घाम आल्यामुळे त्यावरील शाईसुद्धा थोडी पुसट झाली होती. सूर्य खूप कडक होता, पण आयुष्य इतका कडक नव्हता. ती चालत राहिली, यंत्रवत, कोणताही विचार न करता, कोणत्याही दिशेशिवाय. लोक तिच्या शेजारून जात होते, गाड्यांचे हॉर्न वाजत होते. जवळच एक मूल रडत होतं. जग मोठ्या आवाजाने गजबजलेलं होतं, व्यस्त, सतत हालचालीत. पण तिच्या आत स्थिरता, शांतता, कोसळेपण. तिला पार्किंगच्या जागेच्या कडेला सावलीत एक बाग दिसला आणि ती तेथे जाऊन बसली. तिच्या हाताने पुन्हा प्रिस्क्रिप्शन उघडलं. तिच्याकडे एखाद्या मृत्यूदंडाच्या आदेशासारखी रोखून पाहणाऱ्या त्या शापित टेस्टची यादी. 50,000 रुपये. तिच्याकडे 5,000 सुद्धा नव्हते. तिने हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत खालचा ओठ घट्ट चावला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिचे खांदे थरथरू लागले, तिचे ओठ कापू लागले आणि मग ती कोसळली. कसलाही किंचाळण्याचा आवाज नाही, धापा टाकणं नाही, फक्त अश्रू. अश्रू इतक्या शांतपणे वाहत होते, जणू तेही या जगाच्या शांततेत व्यत्यय आणायला घाबरत होते. आत्ताच का? तिने कोणालाही उद्देशून नसल्यासारखे कुजबुजत विचारलं. माझ्याबरोबरच का? पुन्हा का? तिच्या बुटाने तो कागद घट पकडला आणि छातीशी धरून ठेवला. तिने पुरेसे सहन केलं होतं, नाही का? एक जबरदस्तीचं लग्न, एक उद्ध्वस्त झालेलं नाव, एका दुःखातून जन्मलेलं मूल, शांततेत गेलेलं संपूर्ण आयुष्य. आणि आता तिचं शरीर तिच्या विरुद्ध उभं राहत होतं. तिच्या मोकळ्या हाताने पर्समध्ये चाचपडत प्रत्येक झीप, प्रत्येक कप्पा उघडला. पुन्हा पुन्हा मोजलं. 4,901. एवढंच. तिच्या ओठांवर एक कडवट हसू उमटलं. तिने घट्ट डोळे मिटले आणि आज सकाळी सियाच्या खिदळण्याची आठवण केली. आताही तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं, कारण सिया हाच तिच्या आयुष्यात उरलेला एकमेव प्रकाश होता. नाही, तिने पुन्हा कुजबुजत म्हटलं, यावेळी अधिक ठामपणे. मी आता कोसू शकत नाही. चेन मला परवडणारी नाही. पण ती हे म्हणत असतानाच तिचं हृदय पुन्हा आकसून आलं. रूपक म्हणून नाही, खरंच. तिच्या छातीत एक विचित्र आवळल्यासारखं जाणवलं. काही क्षणच, पण तिला घाबरवण्यासाठी तेवढं पुरेसं होतं. तिने पटकन श्वास घेतला आणि हात छातीवर ठेवला. हे खरं होतं. हा ताण नव्हता. हे तिच्या मनातलं नव्हतं. तिच्या हृदयात एक समस्या होती आणि ती दिवसेंदिवस वाढतच होती. तिने आकाशाकडे पाहिलं आणि तिचे ओठ एक हळूवार तुटलेल्या विनवणीत थरथरले. भगवानजी, माझ्याबरोबरच असं करू नका. माझ्या नशिबाची शिक्षा तिला देऊ नका. मला जगू द्या. स्वतःसाठी नाही जमलं तरी निदान तिच्यासाठी. आणि एवढं बोलून तिने आपले अश्रू पुसले. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन पर्समध्ये ठेवली आणि उठून उभी राहिली, कारण तिच्याकडे जगण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. जर तुम्हाला वृंदाची ही कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.